नमस्कार. वराडी तडका सौ जिभेला आनंद पोटाला आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे दूध मोगरा मसाला करी. रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतोच आणि भाजी काय करावी सुचत नाहीये. तर तुमच्यासाठीच घेऊन आलोय आगळी वेगळी झणझणीत अशी दूध मोगरा मसाला करी. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. तर इथे मी दूध मोगरा घेतलेला आहे, लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, अद्रक, लसूण, कांदा, खोबरा किस, हळद, त्यानंतर तेल. तर आता दूध मोगऱ्याच्या बिया मी इथे भिजत घालणार आहे. एका पातेल्यामध्ये मी दूध मोगऱ्याच्या बिया घेतलेल्या आहे, त्यात पाणी टाकून घेते आणि 4-5 तास भिजत घालणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे बिया भिजलेल्या आहे, साईजने सुद्धा वाढलेल्या आहे. तर आता इथे मी कुकरमध्ये त्या बिया वाफून घेणार आहे, शिजवून घेणार आहे. तर एका पातेल्यामध्ये मी पाणी घालून त्या बिया वाफून शिजवून घेणार आहे. तर कुकर मी गॅसवर लावून 2-3 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर मसाला तयार करण्यासाठी इथे मी कांदा कापून घेते. कांदा कापून झाला की त्याला भाजून घेऊया तव्यावर. कांद्याला भाजण्यासाठी तवा ठेवलेला आहे गॅसवर. त्यात कांदा घालून थोडं तेल टाकून परतून घेते. कांदा परतून झाला की त्यामध्ये खोबरा किस सुद्धा परतून घेणार आहे मी. आणि आता दोन्हीही छान परतून झालेलं आहे, बघू शकता कलर, लाल कलर आलेला आहे. आता हे थंड झालेलं आहे सारण. मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. मिक्सरला काढून घेते. यामध्ये आता मी लसूण टाकणार आहे, कोथिंबीर आणि आलं, जिरे टाकून फिरवून घेऊया मिक्सरला. खूप बारीक पेस्ट नाही करायची आहे, थोडीशी उबड ठेवायची. बघू शकता अशा प्रकारे. तर आता आपला दूध मोगरा शिजलेला आहे, काढून घेते. बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे, छान शिजलेला आहे. तर आता भाजी करण्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे गॅसवर. तर तेल टाकून घेणार आहे. आता इथे भाजी करण्यासाठी मी गरम पाणी वापरते, त्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते आणि चवही छान. तर त्यासाठी मी पाणी गरम करून घेणार आहे. तर तेल सुद्धा गरम झालेलं आहे. त्यात मोहरी टाकली आहे, ती तडतडली की त्यातमध्ये मसाला टाकून घेऊया, पेस्ट वाटलेली. बघू शकता. तर आता परतून घेऊया छान. परतून झालं की त्यामध्ये मसाला टाकून घेणार आहे काही. इथे मी धने पावडर टाकून घेतले, लाल मिरची पावडर आपल्या आवडीनुसार टाकावं. त्यानंतर हळद, जिरे पावडर पुन्हा फिरून घेऊया. तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आता थोडं पाणी टाकून गरम टाकून घेऊया आणि परतून घेऊया छान. चवीनुसार मीठ टाकून घेते आणि झाकण ठेवून 2-3 मिनिट छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे, शिजू देणार आहे. तर बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे. फिरून घेऊया. तर या मसाल्यामध्ये आपण दूध मोगऱ्याच्या बिया टाकणार आहोत, त्या सुद्धा छान परतून घेऊया. तर या बियांना सुद्धा मी 2-3 मिनिटे मसाल्यामध्ये शिजू देणार आहे झाकण ठेवून. बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे. तर आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून टाकून घेणार आहे. तुम्हाला कितपत घट्ट पातळ लागते त्यानुसार टाकावं.
तर मी ती खूप पातळ करणार नाही आहे, थोडंसं घट्टसरच ठेवणार आहे। बघू शकता किती छान तरली सुटलेली आहे भाजीला। सहसा या कुठेही अवेलेबल मिळतात, दुकानात वगैरे कुठे पण। बघू शकता किती छान उकळी आलेली आहे। तर अशा प्रकारे भाजी काढून घेते मी एका बाउलमध्ये। तर आपली भाजी खाण्यासाठी आहे तयार आहे, दूध मोगरा मसाला करी। तर तुम्ही नक्की एकदा ही भाजी ट्राय करून पहा। तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे। धन्यवाद। आमच्या वऱ्हाडी तडका या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।